नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली यांच्या वतीने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर या दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपणाला काही घटकांविषयी माहिती मिळवायची आहे. तर ते घटक खालीलप्रमाणे बघा. पहिला घटक आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया. दुसरा घटक आहे सजीव व ऊर्जा निर्मिती. तिसरा घटक आहे काही अन्न घटक व त्यापासून मिळणारी ऊर्जा. चौथा घटक आहे पेशी विभाजन ही एक जीवन प्रक्रिया. तर या 4 घटकाविषयीची माहिती आपणाला या प्रकरणामध्ये मिळवायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला थोडे आठवा म्हणून काही प्रश्न दिलेले आहेत. तर पूर्वज्ञानावरती आधारित हे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात मिळवूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात. तर आता आपणाला माहिती आहे की आपण अन्न पदार्थाचं काय करत असतो, सेवन करत असतो. तर शरीरामध्ये या अन्न पदार्थाचं पचन होतं आणि त्याच्यापासून पोषक तत्वे निर्माण होत असतात. आणि ही जी पोषक तत्वे आहेत ती रक्तामार्फत प्रत्येक पेशीला काय केली जातात, पोहोचवली जातात. श्वसन क्रियेतून शरीरामध्ये घेतलेला ऑक्सिजन देखील प्रत्येक पेशीपर्यंत पोचतो. पेशीमध्ये त्याच्यापासून काय तयार होत असते, ऊर्जा निर्मिती होत असते. आणि या ऊर्जेमुळे शरीरामध्ये घडून येणारी जी किंवा शरीरापासून घडून येणारी जी कार्य आहेत ही कार्य काय केली होत असतात, सुरळीत चालत असतात. तर या पोषक तत्वाचेच शरीराची वाढ व विकास घडवून आणण्यासाठी सुद्धा मदत होत असते. तर अशा प्रकारे हे अन्नपदार्थ व त्यातील पोषक तत्वे जे आहेत ते आपल्याला शरीरासाठी उपयुक्त असतात. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे. आता संतुलित आहार म्हणजे काय, तर ज्या आहारामधून आपणाला कार्बोदके, प्रथिने, मेद, क्षार, जीवनसत्वे, खनिजे अशा प्रकारचे घटक मिळत असतात. आणि तो जो आहार आहे त्या आहाराला काय म्हटलं तर संतुलित आहार असं म्हटलं जातं. म्हणजे संतुलित आहारामधून आपणाला कार्बोदके, मेद, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे किंवा खनिजे ही मिळत असतात. आणि यांचा उपयोग शरीराची जी कार्य आहेत, वेगवेगळी कार्य, ती कार्य पार पाडण्यासाठी या घटकांचा उपयोग होत असतो. म्हणजे संतुलित आहारामध्ये या सर्व घटकांचं प्रमाण जे आहे ते प्रमाण कसं असतं, योग्य असतं. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी हा संतुलित आहार हा अतिशय आवश्यक असतो किंवा अतिशय महत्त्वाचा असतो. तर असं हे संतुलित आहाराचं आपल्या शरीरासाठी महत्त्व आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, पाचक रसाचे पचनसंस्थेमध्ये काय महत्त्व आहे. काय महत्त्व आहे. तर आता पाचक रसामध्ये काय असतात, वेगवेगळ्या प्रकारची विकरे असतात. आणि यातील बरीचशी जी विकरे आहेत ती उत्प्रेरकासारखं कार्य करतात. म्हणजे स्वतःमध्ये काही बदल घडवून आणत नाहीत, परंतु ती वेगवेगळ्या क्रियासाठी मदत करत असतात. तर अशा प्रकारची ही विकरे उत्प्रेरकाप्रमाणे कार्य करत असतात. आणि त्यांच्यामुळं अन्नपचनाची जी क्रिया आहे, आपण शरीरामध्ये जे अन्न घेत असतो त्या पचनाची क्रिया कशी होते, तर जलद गतीने घडून येत असते. आणि आतड्यातील पाचक रसामुळे तो जे पदार्थ आपण घेतो शरीरामध्ये ते पदार्थ काय होतात, आम्लारीधर्मी होत असतात. म्हणजे जठरातील पाचक रसामुळे शरीरातील सामू देखील आम्लधर्मी होतो
आणि आतड्यातील पाचकरसामुळे तो आम्लारी धर्मी होतो. तर असं हे पाचकरसाचं पचनसंस्थेमध्ये महत्त्व आहे, कारण त्याच्यामध्ये असणाऱ्या विकारांचं महत्त्व हे विशेष आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्य करत असते? तर आपल्याला माहिती आहे की एखाद्या कारखान्यामध्ये जसे उपयुक्त पदार्थ तयार होत असतात, त्याचप्रमाणे टाकाऊ पदार्थसुद्धा तयार होत असतात. म्हणजे मानवाचं शरीरसुद्धा या ठिकाणी कारखान्याप्रमाणे कार्य करत असतं. तर टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी जी संस्था आहे त्या संस्थेला काय म्हटलं जातं? उत्सर्जन संस्था असं म्हटलं जातं. कारण टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं हे गरजेचं असतं आणि ही कार्य करणारी जी संस्था आहे त्या संस्थेला उत्सर्जन संस्था असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे, मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि ते किती प्रकारे नियंत्रित केलं जातं? तर मानवी शरीरामध्ये 2 यंत्रणा परिणामकारकरित्या समन्वय आणि नियंत्रण करीत असतात. तर या ज्या यंत्रणा आहेत त्या म्हणजे चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण. तर या 2 यंत्रणामुळे शरीरामध्ये घडून येणारी जी विविध कार्य आहेत किंवा ज्या विविध क्रिया आहेत त्या क्रियांचं पद्धतशीर नियमन होतं आणि त्या काय होत असतात? क्रमवार किंवा क्रमानं घडवून आणल्या जात असतात. तर अशा प्रकारे चेता नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण या 2 प्रकारे मानवी शरीरामध्ये घडून येणारं जे कार्य ते नियंत्रित केलं जातं. तर अशा प्रकारे आपण पूर्वज्ञानावरती आधारित या प्रश्नांची जी उत्तरे मिळवलेली आहेत त्याचा उपयोग आपल्याला पुढच्या भागामध्ये होणार आहे. तर या ठिकाणी पुढचा घटक आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया. तर आता मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काय करत असतात? कार्यरत असतात. त्या अखंड किंवा अविरतपणे कार्य करत असतात. मग त्या संस्था कोणत्या? तर पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था. तर आता आपल्याला माहिती आहे मानवाचं जे शरीर आहे ते शरीर पेशीपासून बनलेले. पेशी हे सजीवाच्या रचनेचं मूलभूत किंवा पायाभूत एकक आहे. अनेक पेशी एकत्र येऊन त्याच्यापासून ऊती तयार होत असतात. अनेक ऊती एकत्र येऊन अवयव तयार होत असतात आणि अवयव एकत्र येऊन या अवयव संस्था तयार होत असतात. तर या अवयव संस्था कोणत्या आहेत? पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था. तर अशा या संस्था आणि शरीरांतर्गत अवयव तसेच बाह्य अवयव यांच्या सहाय्याने शरीरामध्ये किंवा शारीरिक जीवनक्रिया ज्या आहेत त्या सजीवामधल्या काय केल्या जातात? पार पाडल्या जात असतात. तर ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये काय करत असतात? समान पद्धतीनं कार्य करीत असतात. यासाठी त्यांना काय असते? ऊर्जेच्या स्रोताची आवश्यकता असते. म्हणजे या संस्थेमध्ये वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये घडून येणारं कार्य अखंडपणे किंवा अविरत चालू राहावं म्हणून ऊर्जा या स्रोताची आवश्यकता असते. आणि ही ऊर्जा आपल्याला कशामधून मिळत असते? तर आपण जे अन्न पदार्थ घेत असतो तर त्याच्यामध्ये कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने या अन्न पदार्थामधून आपल्याला काय मिळत असते? ऊर्जा मिळत असते. म्हणजे हे जे अन्न पदार्थ आहेत ते ऊर्जेचे काय आहेत? मुख्य स्रोत आहेत. त्याचप्रमाणे पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांच्या मदतीने सुद्धा ही ऊर्जा मिळवली जाते. म्हणजे ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असं नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता भासते. आणि हे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचवितात किंवा पोहोचविले जातात. त्याचप्रमाणे नियंत्रण संस्थेचेही सर्व प्रक्रियेवरती नियंत्रण असतेच. म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया जी आहे ती आपापल्या परीनं हातभार लावत असते आणि या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. तर आपण जे अन्नपदार्थ घेत असतो किंवा जी काही फळे घेत असतो
तर या फळामधून, अन्नपदार्थामधून आपल्याला ऊर्जा ही मिळत असते. म्हणजे वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात, त्यासाठी ते अन्न निर्मितीसुद्धा करीत असतात. परंतु आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला यांचं सेवन करत असतो. काही अन्न हे स्वतः वापरतात, म्हणजे वनस्पती स्वतःचं पोषण स्वतः करतात, त्याचप्रमाणे त्या अन्न निर्मितीसुद्धा करतात. काही अन्न त्या स्वतः वापरतात आणि जे उरलेलं अन्न आहे किंवा उर्वरित अन्न आहे ते फळे, पाने, खोड, मूळ यामध्ये काय करत असतात, साठवून ठेवत असतात. यासाठी सर्व वनस्पतीजन्य पदार्थाचे आपण सेवन करतो आणि त्याच्यापासून विविध पोषक द्रव्ये म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे ही आपण मिळवत असतो. मग यासाठी आपण कोणकोणते अन्नपदार्थ खात असतो बरं? तर आपल्याला माहिती आहे, दैनंदिन आहारामध्ये आपल्या म्हणजे जे अन्नपदार्थ घेतो ते म्हणजे दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, ज्वारी, मका, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, त्याचप्रमाणे मध, बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला काय मिळत असतात, कर्बोदके मिळत असतात. म्हणजे आपण जी दैनंदिन आहारामध्ये कर्बोदके घेत असतो त्याच्यामधून आपल्याला 1 ग्रॅममधून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. म्हणजे कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी प्रति ग्रॅम एवढी ऊर्जा मिळत असते. आणि ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. तर आता पुढच्या भागामध्ये आपण ऊर्जा ही कशी मिळवली जाते ते आपण पाहणार आहोत. तर पुढचा घटक आहे सजीव व ऊर्जा निर्मिती. दुसरा घटक कुठला आहे? सजीव व ऊर्जा निर्मिती. आता या ठिकाणी बघा एक आकृती दिलेली. ही जी आकृती आहे ती मानवी श्वसन संस्थेची आकृती आहे. इथं काय सांगितले तुम्हाला की निरीक्षण करा, शेजारील आकृतीचे निरीक्षण करा आणि नावे द्या. म्हणजे या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला नावं द्यायची आहेत आणि ही जी आकृती आहे ती कशाची आहे? मानवी श्वसन संस्था दर्शवणारी ही आकृती आहे. तर आता इथं तुम्हाला ही आकृती दाखवली आहे, पण इथे म्हणजे असे बाण दाखवून चौकट रिकामी ठेवलेली त्या भागाला आपण नाव सांगायचे. तर इथं या ठिकाणी हे जे आहे ते काय आहे? नाक आहे. हे काय आहे? नाक. त्याच्यानंतर खाली हे जे आहे ते काय आहे? मुख. त्याच्या खाली तिसरे जे आहे इथे हे जे आहे ते काय आहे? स्वर यंत्र. म्हणजे मुखाच्या खाली या ठिकाणी हे काय आहे? स्वर यंत्र. म्हणजे घशातून जी नलिका असते त्याला स्वरयंत्र असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर या बाजूला ही जी आहे ही काय आहे? इथे चॉकलेटी रंगाने किंवा काळ्या रंगाने दिसते ती काय आहे? श्वास नलिका. श्वास नलिका म्हणजे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला स्वरयंत्र असतं. त्याच्यानंतर इथे खाली या ठिकाणी हे जे आहे ही काय आहे? श्वसनिका. इथं काय आहे? श्वसनिका असते. म्हणजे वरच्या भागामध्ये श्वसनी असते आणि त्याच्या खाली श्वसनिका असते. म्हणजे इथं नाव काय लिहिणार तुम्ही? श्वसनिका. त्याच्यानंतर या बाजूला हे काय आहे? फुफ्फुस आहे सगळं संपूर्ण. आणि याच्यातलं हे या ठिकाणी इथं जे दिसते हे चॉकलेटी रंगाचं ते काय आहे? फुफ्फुस. तर या भागाला नाव द्यायचे फुफ्फुस. त्याच्यानंतर खाली हे इथं दिसते बघा फुफ्फुसाच्या खाली हे आहे ते आहे श्वासपटल. याला काय म्हणतात? श्वासपटल. आणि खाली
एकदम आकृती जी दाखवलेली ही अशी, तर ही फुफ्फुसामध्ये अशा प्रकारचे वायुकोश असतात. हे काय आहेत? फुफ्फुसातील वायुकोश. तर या भागाला नाव द्यायचं आहे फुफ्फुसातील वायुकोश किंवा वायुकोश असं. तर या ठिकाणी म्हणजे सजीव आणि ऊर्जा निर्मिती म्हणजे ही मानवी श्वसन संस्था दाखवली. कारण श्वसन म्हणजे काय? तर सात्मीकरण झालेल्या अन्नपदार्थापासून ऊर्जा मुक्त करण्याची क्रिया. म्हणजे श्वसन क्रियेमध्ये सुद्धा काय होत असते? ऊर्जा निर्माण होत असते. तर ही काय आहे? मानवी श्वसन संस्था. म्हणजे सजीवामध्ये श्वसन जे आहे ते 2 स्तरावरती होत असतं. एक स्तर म्हणजे शरीर स्तर आणि दुसरा जो स्तर आहे त्याला पेशी स्तर असं म्हटलं जातं. म्हणजे सात्मीकरण झालेल्या अन्नपदार्थापासून ऊर्जा मुक्त करण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला श्वसन असं म्हटलं जातं. आणि सजीवामध्ये श्वसन ही क्रिया 2 स्तरावरती होत असते. एक म्हणजे शरीर स्तर आणि दुसरा जो आहे तो काय आहे? पेशी स्तर. तर आता शरीर स्तरावरती होणाऱ्या श्वसनामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचं वातावरण यांच्यामध्ये काय होत असते? देवाणघेवाण होत असते. आणि पेशी स्तरावरती जे श्वसन होत असतं त्या श्वसनामध्ये काय होत असतं? अन्न पदार्थाचं ऑक्सिजनच्या साह्यानं किंवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण केलं जातं. तर आता या ठिकाणी आपण जे अन्नपदार्थ घेत असतो त्यातील प्रामुख्याने कार्बोदके किंवा कार्बोदकाचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी होत असतो. म्हणजे आपण घेतलेल्या अन्नपदार्थामधून आपल्याला कर्बोदके ही मिळत असतात आणि त्याच्यामधून आपल्याला ऊर्जाही मिळत असते. तर ही जी ऊर्जा आहे ती ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या या संयुगाच्या स्वरूपामध्ये मिळवली जाते. त्याच्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कार्बोदकाचं टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण केलं जातं. यालाच पेशी स्तरातील श्वसन असं म्हटलं जातं. तर सजीवामध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन जे आहे ते पेशी स्तरावरती होणारं श्वसन हे 2 प्रकारचे म्हणजे श्वसन शरीर स्तरावरती आणि पेशी स्तरावरती होत असतं. पण पेशी स्तरावरती होणारं श्वसन ते त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. तर एक म्हणजे ऑक्सी श्वसन आणि दुसरं आहे विनॉक्सी श्वसन. आता ऑक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजनच्या साह्याने श्वसनाची क्रिया घडून येत असते. म्हणजे या क्रियेमध्ये ऑक्सिजनचा भाग असतो. आणि दुसरं जे आहे ते विनॉक्सी श्वसन म्हणजे विनॉक्सी श्वसनामध्ये विना म्हणजे नाही, ऑक्सिजनच्या शिवाय घडून येणारी ही श्वसनाची क्रिया. तर अशा प्रकारे पेशी स्तरावरती होणारं श्वसन 2 पद्धतीनं होतं. एक म्हणजे ऑक्सी श्वसन आणि दुसरं विनॉक्सी श्वसन. तर आता या ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण केलं जातं. म्हणजे ऑक्सी श्वसन क्रिया जी आहे ती 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण क्रिया घडवून आणत असते. तर हे पुढचे 3 टप्पे कोणते? तर बघा पुढच्या भागामध्ये ऑक्सी श्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होत असतं. तर पहिला टप्पा आहे ग्लुकोज विघटन, दुसरा आहे ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. तर या टप्प्याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहू. आता ग्लुकोज विघटन म्हणजे काय? तर यालाच ग्लायकोलिसिस असं म्हणतात. ग्लुकोज विघटन म्हणजे काय? तर ग्लायकोलिसिस. तर आता या क्रियेमध्ये काय होतं? तर पेशीद्रव्यामध्ये घडणाऱ्या या प्रक्रियामध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचं टप्प्याटप्प्याने विघटन होतं आणि त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होत असतात. तर या ठिकाणी ग्लुकोजचं विघटन होऊन त्याच्यापासून पायरुव्हिक आम्ल, ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट आणि NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. तर NADH2 आणि FADH2 हे काय आहेत? प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारे आणि
पेशी श्वसनामध्ये मदत करणारे विकर आहेत. हे 2 सहविकर आहेत. तर हा NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड हा पेशीमध्ये तयार होणारा विकर आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये पायरुव्हिक आम्ल, ATP आणि NADH2 आणि पाणी यांचे 2-2 रेणू तयार होत असतात. तर या प्रक्रियेत पुन्हा तयार झालेले पायरुव्हिक आम्लाचे जे रेणू आहेत ते रेणू ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. म्हणजे पायरुव्हिक आम्लाचं रूपांतरण ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये होत असतं. यावेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे रेणूसुद्धा तयार होत असतात. तर अशा प्रकारे या पहिल्या टप्प्यामध्ये ही क्रिया घडून येत असते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र. यालाच क्रेब्स सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी याच्यामध्ये काय होतं तर ॲसिटिल कोएन्झाइम A चे रेणू कुठं असतात तंतू कणिकामध्ये. आता तंतू कणिकेची आकृती दाखवलेली आहे बघा इथे पुढे. ही काय आहे तंतू कणिका व ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र. तर हे जे आहेत ते ॲसिटिल कोएन्झाइमचे रेणू तंतू कणिकेमध्ये जातात. तेथे त्यावर ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र किंवा क्रेब्स सायकल ही चक्रीय अभिक्रिया सायकल म्हणजे चक्राकार गतीने ही चक्रीय अभिक्रिया ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड चक्र बघा इथं दाखवले TCA म्हणजे ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल. अशा पद्धतीने इथं चक्राकार पद्धतीनं ही क्रिया राबवली जाते. तर या अभिक्रियेमध्ये काय होतं तर पायरुव्हिक आम्लाचं रूपांतरण जे ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये झालेलं असतं त्या ॲसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्ण ऑक्सिडीकरण केले जाते. या ठिकाणी या पायरुव्हिक आम्लापासून तयार झालेले जे ॲसिटिल कोएन्झाइम A चे रेणू जे आहेत त्या रेणूतील ॲसिटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याद्वारे CO2 H2O म्हणजे पाणी तयार होतं. CO2 कार्बन डायऑक्साईड तयार होतो. त्याचप्रमाणे NADH2 FADH2 आणि ATPचे रेणूसुद्धा तयार होतात. म्हणजे NADH2 आणि FADH2 हे पेशीमध्ये तयार होणारे काय आहेत 2 सहविकर आहेत. तर NADH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड आणि FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाइन डाय न्यूक्लियोटाइड. तर असे त्यांचे लॉंग फॉर्म आहेत. तर अशा प्रकारे ही क्रिया जी आहे ट्राय कार्बोक्झिलिक आम्ल चक्र किंवा TCA सायकल किंवा यालाच क्रेब सायकल असं म्हणतात. तर ही क्रिया या ठिकाणी घडून येत असते तंतुकणिकामध्ये. तर तंतुकणिका व ट्राय कार्बोक्झिलिक आम्लचक्राची ही आकृती इथे दाखवलेली आहे. तर तिसरा टप्पा आहे पुढचा म्हणजे ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण घडून येणारा तिसरा टप्पा कुठला आहे तर इलेक्ट्रॉन वहन साखळी ETC इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सायकल म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी किंवा यालाच ETC रिॲक्शन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता इलेक्ट्रॉन वहन साखळी ही जी अभिक्रिया आहे तर ही अभिक्रियासुद्धा तंतुकणिकेमध्येच राबवली जाते. तर ही काय आहे तंतुकणिका आहे. तंतुकणिका म्हणजे पेशीमध्ये असतात. तर हे पेशीचं अंगक आहे तंतुकणिका. ऊर्जा निर्मिती करणारं हे काय आहे प्रमुख अंगक आहे. इयत्ता 9वीमध्ये तुम्हाला पेशी आणि पेशी अंगके हा भाग झालेला आहे. प्राणी पेशी, वनस्पती पेशी आणि पेशी अंगके. केंद्रक, तंतुकणिका, त्याच्यानंतर रिक्तिका, गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल. तर अशा प्रकारची ही पेशीची काय आहेत अंगके आहेत. तर तंतुकणिका ऊर्जा निर्मितीचं प्रमुख अंगक आहे.
तर या ठिकाणी ही इलेक्ट्रॉन वहन साखळीसुद्धा या तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. आणि वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या म्हणजे 2 ज्या प्रक्रिया आहेत, पहिल्या ज्या 2 प्रक्रिया आहेत म्हणजे ग्लुकोज विघटन आणि कार्बोक्झिलिक आम्लचक्र, तर या प्रक्रियामध्ये तयार झालेलं NADH2च्या रेणूपासून प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATPचे रेणू तयार होतात. म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये काय होतं, NADH2 आणि FADH2च्या रेणूपासून ATPचे रेणू तयार होतात. म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हे ऊर्जा संपन्न संयुग आहे. या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचे रेणूही तयार होत असतात. आणि अशा पद्धतीनं ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण किंवा विघटन होत असतं आणि ऊर्जा निर्माण होऊन त्याबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि H2Oचे रेणूसुद्धा तयार होत असतात. या क्रियेमध्ये काय होतं, तर ही ऑक्सिश्वसनामध्ये जे 3 टप्पे आहेत ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण, तर ते टप्पे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला ATP ऊर्जेचं ज्वलन, ATP ऊर्जेचं चलन याबद्दलची माहिती पाहायची आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या ऑक्सिडीकरणामध्ये ग्लुकोजचं पूर्ण ऑक्सिडीकरण होऊन त्या ठिकाणी ATP ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या ऊर्जा संपन्न संयुगाची निर्मिती होत असते. तर या ऊर्जा संपन्न संयुगाचं किंवा या ऊर्जेचं ज्वलन कसं होतं याबद्दलची माहिती आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायची आहे. तर इथे ही आकृती दाखवलेली आहे. ATP ऊर्जेचं चलन दर्शविणारी ही आकृती आहे. तर ATP हे काय आहे, एक ऊर्जा संपन्न संयुग आहे. तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संतृप्त असा रेणू असून त्याच्यामध्ये फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधामध्ये काय केलेले असते, ऊर्जा साठवलेली असते. बघा या ठिकाणी फॉस्फेटचे 3 रेणू हे या ठिकाणी जोडलेले जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध. या रेणूंचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो. तर रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइडपासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू असून याच्यामध्ये ॲडेनिन हा काय आहे, नत्र रेणू. ॲडेनिन हा काय आहे, नत्र रेणू म्हणजे नायट्रोजनचा रेणू. नत्र रेणू याचा अर्थ नायट्रोजनचा रेणू, ॲडेनाइन. त्याच्यानंतर रायबोज ही पेंटोज शर्करा. रायबोज इथे या ठिकाणी इथे दाखवलेत बघा, पंचकोन दाखवलेला आहे म्हणजे ही शर्करा आहे. रायबोज ही काय आहे, शर्करा म्हणजे साखर आहे ही. थोडक्यात शर्करा म्हणजे साखर. तर पेंटोज शर्करा आहे व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. या ठिकाणी याच्यामध्ये काय असतं, ATPमध्ये या ATPमध्ये ॲडेनाइन, रायबोज ही पेंटोज शर्करा आणि 3 फॉस्फेटचे PP दाखवले इथे. फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस आणि त्याचं संज्ञा आहे P म्हणून इथे 3 P दाखवलेले आहेत बघा. म्हणजे एकमेकांना बंधांनी जोडलेले आहेत. तर या ठिकाणी या ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट याच्यामधले बंध तुटून त्याच्यापासून ADP याची निर्मिती होत असते. ADP.
तर या ठिकाणी इथं दाखवलेले बघा, त्याच्यापासून काय तयार होतं, ॲडेनाईन, त्याच्यापासून रायबोज शर्करा आणि इथे 2 फॉस्फेटचे रेणू आलेले आहेत आणि त्याच्यातला एक फॉस्फेटचा रेणू हा विभक्त झालेला आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा मुक्त झालेली आहे. तर अशा प्रकारे हे ॲडेनिन हा नत्र रेणू, रायबोज ही शर्करा आणि फॉस्फेटचे 3 रेणू ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार रेणूमधील बंध तोडतात आणि हे बंध तोडून त्याच्यापासून ऊर्जा काय केली जाते, मिळवली जाते. म्हणून ATPला ऊर्जेचे चलन किंवा करन्सी असं म्हटलं जातं. म्हणजे ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटच्या रेणूपासून ADP चा रेणू तयार होतो. ॲडेनोसिन डायफॉस्फेट हा रेणू तयार होत असतो आणि त्याच्यापासून ऊर्जा ही मुक्त होत असते. यालाच काय म्हटलं जातं, ATP ऊर्जेचं चलन असं म्हटलेलं आहे. बघा या ठिकाणी दाखवलेले ATP म्हणजे हा संपूर्ण ATP आहे. इथे बाण दाखवलेला आहे, त्याच्यापासून ADP तयार झालेला आहे म्हणजे हा ADP आहे आणि इथे फॉस्फेटचा एक रेणू वेगळा झाला आहे आणि त्याच्यापासून ऊर्जा मुक्त होत असते. तर अशा प्रकारे उपासमार, उपोषण यासारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरामध्ये जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर हे ॲमिनो आम्लामध्ये केलं जातं. म्हणजे मेदाम्ले आणि ॲमिनो आम्ले ॲसिटिल कोइन्झाईम ए मध्ये रूपांतरित केले जातात आणि ॲसिटिल कोइन्झाईम ए च्या रेणूचे क्रेब सायकल अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्णतः ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा ही मिळवली जाते. तर अशा प्रकारे ऑक्सिडीकरण क्रियेमध्ये या ऊर्जा कशा पद्धतीने मिळवली जाते, म्हणजे सजीवामध्ये ऊर्जा निर्मिती कशी होत असते, तर याबद्दलची माहिती म्हणजे दुसऱ्या घटकाविषयीची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तर धन्यवाद.